परिशिष्टम नामधातुः। विद्यार्थी मित्रांनो, विशेषणे किंवा नामे यांना लकार प्रत्यय लावून क्रियापदे बनतात तेव्हा त्यांना नामधातू असे म्हणतात। पुन्हा एकदा सांगतो, विशेषणे किंवा नामे यांना जेव्हा आपण लकार प्रत्यय लावतो, लकारांचा प्रत्यय, आणि त्यावेळेला जी क्रियापदं तयार होतात त्यांना नामधातू असे म्हणतात। उदाहरणार्थ आपण एक एक चित्र आणि एक चित्राच्या समोर असलेले वाक्य पाहणार आहोत। लक्ष द्या। मधुना सिंचयेत निंबम। मधु म्हणजे काय? मध। मधुना म्हणजे मधाने, सिंचयेत सिंचन केलं असलं, निंबम निंबाला, निंबाचं झाड आहे आणि त्याच्या भोवती आपण आळे तयार केले आणि त्याला आपण त्याच्यामध्ये पाणी तर टाकलंच, तर पाण्यासोबत मधु म्हणजे मध सुद्धा टाकलं। मध कसं असतं? अति गोड असतं। आपण पाहिलं ना, मधु शर्कराया स्वादुतरम। मधु म्हणजे मध हे साखरेपेक्षा कसं आहे? मधुर आहे। तर असं गोड असणारं मध आपण त्या निंबाच्या भोवती केलेल्या आळ्यामध्ये टाकलं, किंतु निंबः मधुरः न भवति। परंतु मध जरी आपण टाकलं त्याच्या मुळाशी, तरी सुद्धा तो निंब हा मधुर होत नाही। मधुना सिंचयेत निंबम। मधुने निंबाला सिंचन केलं तरी किंतु निंबः न मधुरायते, परंतु निंब मात्र मधुर होत नाही। लक्ष द्या, या ठिकाणी मधुर हे काय आहे? विशेषण आहे। ठीक आहे, या विशेषणाला लक्ष द्या। मधुर प्लस दशमगणाचे अविकरण आणि त्याला आत्मनेपदाचं लट लकाराचं प्रथम पुरुषाचं एकवचनाचं प्रत्यय ते जोडलं। लक्ष द्या, इथे आहे अ, नंतर इथे हा आहे अ। अच्या पुढे जर अ आला तर काय होतो? आ होतो। हे दीर्घ संधीमध्ये आपण शिकून आलो। मग काय झालं? मधुरा य आणि ते, बघा, मधुराय ते। मधुरः न भवति, याचा अर्थ काय होतो? मधुरायतेचा मधुरः न भवति म्हणजे विशेषणाला विकरण लावलं, त्याला प्रत्यय जोडला की नामधातू तयार होतो, याला म्हणतात नामधातू। दुसरं चित्र बघा। चंद्रमा विश्वम धवलम करोति। चंद्रमा म्हणजे चंद्र, विश्वम विश्वाला, धवलम करोति म्हणजे पांढरे करतो, सफेद करतो। चंद्रमा विश्वम धवलयति। लक्ष द्या, धवल शब्द आहे, प्लस अय आणि ती प्रत्यय जोडला आहे। तर या ठिकाणी धवलयति हे नामधातू तयार होतो। धवल या शब्दापासून पुढे अय प्रत्यय आणि पुढे ती परस्मैपदी लट लकाराचा प्रथम पुरुषाचं एकवचन, त्या एकवचनाचा प्रत्यय या ठिकाणी घेतला, धवलयति। चंद्रमा विश्व धवल करतो म्हणजे चंद्रमा विश्वम धवलयति। पुढचं चित्र बघा आणि वाक्यसुद्धा पहा। प्रसाद शिखरस्थोपी काकः गरुडः न भवति। लक्ष द्या, प्रसाद म्हणजे काय? प्रासाद म्हटलं आहे, सॉरी, प्रसाद म्हणतोय मी, प्रासाद आहे, प्रासाद म्हणजे काय? एखादा राजवाडा, त्या राजवाड्याला प्रासाद असं म्हणतात, किंवा मोठं घर, भवन, त्या भवनाला प्रासाद म्हणतात। शिखर म्हणजे त्याचा अग्रभाग, उंच भाग, त्या राजवाड्याच्या शिखरावर बसलेला असून सुद्धा शिखरस्थोपी, शिखरे स्थितः शिखरस्थः। अपि काकः गरुडः न भवति। कावळा
जरी तो राजवाड्याच्या शिखरावर बसला तरी सुद्धा तो गरुड होत नाही. गरुडः न भवती, गरुडः न भवती, गरुड होत नाही. आता इथं बघा, प्रसाद शिखरस्थोपी काकः न गरुडायते. आता हे गरुडायते कसं झाला, गरुड कसा, गरुड प्लस अय आणि ते गरुडायते. यत्र वृक्षः न सन्ति तत्र एरंड अपि द्रुम भवति. यत्र म्हणजे जेथे, वृक्षः न सन्ति जेथे झाडं नसतात, तत्र म्हणजे तेथे, एरंड अपि, एरंडाचं झाड पाहिलं आहे का तुम्ही, बघा हे एरंडाचं झाड आहे. द्रुम भवती, तर त्या एरंडाच्या छोट्याशा झाडाला सुद्धा मोठा वृक्ष आहे असं मानलं जातं. आता बघा द्रुम भवती याचं कसं नामधातू तयार झाला. यत्र वृक्षः न सन्ति तत्र एरंड अपि द्रुमायते. बघा द्रुम शब्द आहे, ठीक आहे, त्याला ऐ आणि ते द्रुमायते हे तयार जातं. ठीक आहे. एतानी नामतः विशेषणतः निर्मितानी क्रियापदानी, याचा अर्थ लिहून घ्या. एतानी म्हणजे हे, नामतः विशेषणतः, तह शब्दाचा अर्थ आहे पासून. तह म्हणजे काय, पासून. नामतः म्हणजे नामापासून, विशेषणतः म्हणजे विशेषणापासून. निर्मितानी निर्माण केलेले असतात. कोणते क्रियापद, ही नामधातूची क्रियापद. बघा एक श्लोक दिलाय बघा. बहिरती बहिरयती कर्णविवरम वाचम मूकयती नयन मंधयती विकृतयती गाष्टयतीम गात्रयष्टीम संपद रोगो अयमद्भुतो लोके. लोके संपद अयम लोके संपद रोगो अयम अद्भुतो. या लोकामध्ये म्हणजे या विश्वामध्ये संपत्ती नावाचा जो रोग आहे हा अतिशय अद्भुत आहे. हे जरा वेगळा आहे, विशेष आहे. याच्यामध्ये काय वैशिष्ट्य, हा संपत्ती नावाचा रोग ज्याला होतो त्याला लवकर ऐकू येत नाही म्हणतात. बहिरयती, बघा कर्णविवरम बहिरयती, कर्णाचं जे विवर असतं ना, म्हणजे कानाला काय करतं ते बहिरयती, बधीर करून टाकतं, त्याला ऐकू येत नाही लवकर. जी श्रीमंत लोक असतात ना ती कोणाचं ऐकूनच घेत नाही, म्हणून त्या अर्थी याला बहिरती म्हटलं जातं. कर्णविवरम बहिरयती. मूकयती वाचम, त्यांना सांगितलं बोला 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 तर ते बोलत नाही. त्यांचा शब्द म्हणजे एक एक शब्द त्यांना विकत घ्यावा लागतो. असे काही श्रीमंत लोक असतात, बोलत नाही ते, गरिबाशी बोलत नाही, किंवा गरिबांनी कितीही प्रार्थना केली तरी ते ऐकत नाहीत. म्हणजे त्यांचा कान काय होतो, बहिरा होऊन जातो, बहिरयती. ठीक आहे. वाचम मूकयती, वाणीच काय करते, मुका करून टाकते ती. म्हणजे गरिबाशी, याचना करणाऱ्यांशी, दारिद्र्याशी तो मनुष्य बोलत नाही. नयनम अंधयती, समोरचा मनुष्य दुःखात आहे, संकटात आहे, हे त्याला दिसत असून सुद्धा तो न दिसल्यासारखं करतो. म्हणजे त्याचे नयन काय होतात, अंध होतात. त्याचे नयन अंध करून टाकतं कोण, संपत्ती नावाचा रोग. तसेच गात्रयष्टीम, आपले शरीराचे जे अवयव असतात, विकृतयती, विकृत करून टाकते. जेव्हा पैसे नसतात तेव्हा मनुष्य सामान्य व्यवस्थित चालतो, पण जेव्हा तो श्रीमंत होतो तेव्हा त्याचं चालणं बघा, ते चालण्याची पद्धत, त्याची चालण्याची शैली बदलून जाते. छातीवर काढून अगदी हात अगदी ताठ्यामध्ये चालतो तो, मानवर करून छातीवर काढतो, फुगीरपणे तो चालत असतो. म्हणजे त्याची गात्रयष्टी ते विकृत करते कोण, संपद रगो. या ठिकाणी बघा या श्लोकामध्ये बहिरयती, ठीक आहे, नंतर मूकयती, नंतर अंधयती आणि विकृतयती, हे चार काय आलेले आहेत, नाम धातू आलेले आहेत. आणि त्याकरिताच हा श्लोक तुम्हाला दिला आहे की त्यातील तुम्हाला नाम धातू कसे येतात ते समजण्यात यावं.
तुम्हाला हे नामधातू प्रकरण समजलं असेल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो.